पप्पांच्या एकदम फेवरेट प्लेसला चाललोय, एकदम फेवरेट. पप्पांना ती जागा खूप आवडते. तर आपण तुमच्या जन्मभूमीला चाललोय. तर तुम्ही तिथलं काय फेमस खायला घालणार आहे आम्हाला? लवंग टाकतात का? लवंग विचारत नाही, काही नाही, फक्त एवढंच म्हणणार की बराव का, तुम्ही बराव, आम्ही बराव, बस एवढंच बोलतात. गुलाबजामुन बनवून झालेत, हे बघा. कोल्हापुरातली दुकानं सगळी बंद आहेत, फक्त फुलांची, फळांची आणि नाश्त्याची दुकानं चालू आहेत, बाकी सगळी बंद आहेत. नाही झालं एवढं. मोरया. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आता आम्ही चाललोय थोडंसं बाहेर 2-3 दिवसांसाठी आणि पप्पांच्या एकदम फेवरेट प्लेसला चाललोय, एकदम फेवरेट. पप्पांना ती जागा खूप आवडते. कुठे चाललोय पप्पा आपण? सोलापूर. सोलापूरला चाललो आम्ही, गावाला चाललोय. पप्पांचं फेवरेट प्लेस ह्याच्यासाठी बोलले कारण की त्यांचं माहेर आहे पप्पांचं आमच्या. बाहेर कुठे फिरायला जायचं म्हणलं की त्यांना सुट्ट्या नसतात. मला काम आहे, मला सुट्टी नाही आहे. पण सोलापूरला जायचं म्हणलं की त्यांना बरोबर वेळ मिळतो. ते रेडी होतात जायला एका पायावर, रात्री दिवसा, सकाळी दुपारी, कधी पण म्हटलं पप्पा गावाला जाऊयात, मग आमचे पप्पा एकदम तयारीत असतात. बघा, नवीन गॉगल पण घेतलाय पप्पांनी. सो आम्ही चाललोय, एक लग्न आहे आमच्या घरात, सो लग्नासाठी चाललोय. ह्या हडपसरच्या रेस कोर्स मध्ये मी आणि पप्पा येणार आहे लवकरच. पप्पा माहिती काढणार आहेत कसं असतं, काय असतं. मम्मी येऊ ना आम्ही? हा रस्ता मला खूपच आवडतो हडपसर मधला, एवढंच आवडतं हडपसर मधलं मला. बाकी सगळीकडे खूप गर्दी असते, इथे पण असते, पण आजूबाजूला झाड आहेत ना, त्यामुळे छान वाटतं. हडपसरचा तो पॅच क्रॉस करून आता आम्ही पुढे आलो आणि बरोबर 9 वाजलेत आणि एवढं काय ट्रॅफिक वगैरे नाहीये, म्हणजे वीकडे असल्यामुळे ना गर्दी काही एवढी नाहीये. हडपसरमध्येच थोडीशी होती, बट आता इकडे तर नाहीये एवढी. बरोबर आम्ही 8 वाजता निघालो होतो घरातून आणि हडपसर क्रॉस करायला 1 तास गेला. हा बघा गाईज, डोम, पुण्याचा डोम फेमस. थांबा, पेट्रोल पंप आला मध्ये. MIT कॉलेजचा डोम हा लोणी मधला आहे. माझं कॉलेज, मी कोथरूडला होते. पण पप्पा, आता आपण तुमच्या जन्मभूमीला चाललोय. तर तुम्ही तिथलं काय फेमस खायला घालणार आहे आम्हाला? तिथलं फेमस सुधा इडली. इडली खाऊ घालणार आहे का? सुधाची इडली आणि उडीद वडा. अच्छा. आणि शेंगाची पोळी, शेंगा चटणी, खवा पोळी. हे सगळं खाऊ घालणार आहे का? फेमस गोष्टी सांगा ना. खाऊ घालणार. खाऊ घालणार. त्या गोष्टी सांगा. नको, शेंगा पोळी वगैरे ते नको, ऊन खूप आहे, त्रास होईल आपल्याला. अजून मला नाही होत. तुम्ही खाणार का? यस. ठीक आहे. अजून काय? पण सुधाची इडली आणि उडीद वडा आपण घेऊया, खूप दिवसाचा प्लॅन आहे. ठीक आहे, त्यांचाच प्लॅन आहे, आमचा नाही. नाही, एकदा खाल्ला का तुम्हाला तुमचा पण प्लॅन होऊन जाईल. ट्राय करू आपण ट्राय करून बघू. नाश्त्याला थांबलो आम्ही इथे, नेहमी आम्ही इथेच थांबतो. ते इलेक्ट्रिकचं पण चार्जिंग पॉइंट आहे, सो गाड्या पण चार्ज करू शकतो इथे. फक्त सकाळचे 10:30 वाजलेत गाईज आणि एवढं ऊन आहे, एवढं गरम होत आहे. कसं होणार आता काय माहिती.
सोलापुरात ऑलरेडी खूप ऊन असतं. आम्ही सोलापूरला जेव्हा पण जातो, ह्या रूटने जेव्हा पण जातो तेव्हा आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबतो. हैदराबादला काय मी दाखवलंय बाहेर, दाखवलंय ते बाहेर. आणि हैदराबादला जाताना पण आम्ही इथेच थांबलो होतो आणि तो ब्लॉग तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा. माझं फेवरेट. इथे आल्यानंतर इथला शिरा नक्की ट्राय करा. तुझ्यात लवंग टाकतात का? लवंग. छान होता नाश्ता. फक्त डोसा वगैरे अवेलेबल नव्हता बिकॉज गॅस नाही आहेत, त्यामुळे काही मेन्यू वरती त्यांचं रेस्ट्रिक्शन आहे. बट बाकी सगळं छानच होतं, नेहमी जसं असतं तसं. सो आता खाऊन वगैरे झालंय, आता निघतो परत सोलापूरला जायला. इंदापूरमध्ये आम्ही आत्ता. इंदापूरमध्ये ना असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते मालोजी राजे, त्यांचं इथे मृत्यू झाला होता एका युद्धामध्ये, आणि म्हणून त्याच कारणामुळे मागे एक ती पाटी लावली होती त्यांच्या नावाची, जी तुम्हाला दिसली असेल व्हिडिओमध्ये. रस्ता बघा गाईज, एकदम मक्खन सारखा झाला. हा नवीन बांधलाय ना पप्पा हा? इतके वर्ष काम चालू होतं रस्त्याचं, पण आता चांगलं काम झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्याचा फेमस उजनी धरण, पाणी सोडलंय धरणात. गाईज आता आम्ही सोलापूरला चाललोय ना, मग तिकडे गेल्यानंतर माझं ॲक्सेंट थोडंसं चेंज होऊ शकतं, कारण की तिकडे गेल्यानंतर मी तिकडच्या सारखी भाषा बोलते. आमच्याकडे ना आता आपण कोणाच्या घरी गेलो इकडे पुण्यामध्ये की बघा आपण काय चहा पाणी विचारतो, कशा आहात, बरे आहात का असं म्हणतो. आमच्याकडे काय म्हणतात, बरं आहे का, बरं, एवढंच म्हणतात. बाकी पुढचं काय विचारत नाही, काही नाही, फक्त एवढंच म्हणणार की बरं का, तुम्ही बरं, आम्ही बरं, बस एवढंच बोलतात. म्हणजे ते फोन जरी आला, म्हणजे आपण त्या व्यक्तीला 2 दिवसापूर्वी भेटलो आणि 2 दिवसानंतर लगेच फोन आला आपल्याला, तरी फोनवर पहिलं तेच वाक्य असतं, बरं का, मम्मी पप्पा बरे आहेत, सगळे बरे आहेत, एवढंच बोलतात. तर मग ते तिकडे गेल्यानंतर सोलापूरची ॲक्सेंट थोडी वेगळी आहे. तिकडे गेल्यानंतर मग आम्ही तसंच भाषा आपोआप ते तोंडातून निघतं, त्यामुळे थोडंसं ते सहन करून घ्या एवढ्या ब्लॉगमध्ये. सोलापूरची भाषा नाही, तसं नाही, सहन करून घ्या म्हणजे सहन नका करू, समजून घ्या, सहन नका करू, समजून घ्या. सॉरी, थोडं डिक्शनरीमध्ये वर्ड्स कमी पडत आहेत, तर डिक्शनरी सुधारण्याचं काम चालू आहे पप्पांच्या मदतीने, तर तेवढं समजून घ्या.
निघालाव. हा असं बोलतात. निघालाव का नाही म्हणत, निघालाव असं सूर लावतात. बराव का, खाल्लाव का, येताव का, पोचलाव असं ते सूर लावतात. आलाव. तर ते असं तिकडे गेल्यानंतर भरपूर तुम्हाला ऐकायला मिळेल. सो एन्जॉय करा हा पण ब्लॉग तुम्ही असाच. पोहोचलो आम्ही सोलापूरमध्ये आणि भयानक ऊन आहे इकडे पण. आमच्या घरापासून खूपच जवळ असलेलं कंबर तलाव. पाणी कमी आहे आता उन्हाळ्यामुळे, पण जनरली असं भरलेलं असतं पूर्ण. हे इव्हनिंगला हे छान वाटतं असं बघायला. हाय गाईज, सो इट्स डे 2. काल आम्ही दुपारी घरी पोचलो. थोडंसं घरातलीच कामं वगैरे केली आणि एक सेकंड दाखवते. हे असं मंडप वगैरे मारले. अजून इकडे पण टाकणार आहेत, अजून तिकडे टाकायचं राहिलं. खूप जास्त ऊन आहे इकडे, म्हणजे असं कोणी माझ्या जिभेवर पाण्याचा थेंब जरी ठेवला ना तरी पण तो असा इव्हॉपरेट होऊन जाईल, एवढं जास्त ऊन आहे. आता आज आमची तयारी चालू आहे घरात. इथे साड्या भरतात सगळ्या पाहुण्यांसाठी. आहेर ना, आहेर भरतात. आणि माझी आजी आणि मम्मी मिळून हे सगळं सॉर्ट आउट करतायत. सो आज हे सगळं चालू आहे घरात. आमची काकू इथे स्वयंपाक करते, भाकऱ्या, वांग्याची भाजी केली आहे. गवारी कुठे आहे? हा गवार बघा, स्पेशल गवार. मला आवडती म्हणून गवार बनवली आहे स्पेशल. हा, सो आता आम्ही जेवणार आहे सगळे आणि मग बांगड्या भरायला जाणार आहे. सो आपण तिकडे भेटूयात आता. सो गाईज, इट्स डे 3 आणि आज लग्न आहे. तर आमच्या घराच्या मागेच ना जेवणाची तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. काय बनवायला हो? काय बनवायला? काजू करीची. चपात्या बनवत आहेत सगळे. चपात्या, भात, भाजी यांनी सांगतात. मग बाकीचं कधी बनवणार आहे आता? झालं की आता जामून झालं. जामून उकडून बघितले नाही. कशात आहे? ते तिकडे जामून आहे, इथं भात आहे, डाळ आहे. किती वाजता आलते तुम्ही? काल 6 वाजता. न आता सकाळी इथंच झोपलो होतो. इथंच झोपले होते रात्री सगळे. हे भाजीची तयारी चालू आहे तिकडं ना. झाले पण बनवून, गुलाबजामुन बनवून झालेत. हे बघा, हे ह्याच्यात पाक आहे का? ह्याच्यात पण जामुनच आहे. आणि इकडे चपात्या बनवतायत.
भाजी तेवढी राहिली आहे दिसते. हा हा बर, बाकी सगळं झालंय. हा आम्ही फुलं घ्यायला आलोय मधल्या मारुती चौकात. 9 वाजले पण सोलापुरातली दुकानं सगळी बंद आहेत. फक्त फुलांची, फळांची आणि नाश्त्याची दुकानं चालू आहेत, बाकी सगळी बंद आहेत. फुलांची शॉपिंग झाली आहे आणि आता थोडे फटाके घेत आहेत तिथे. आणि सकाळचे 10 वाजले, 9:30 वाजले, तरी पण इतकं ऊन आहे इकडे, खूप जास्ती त्रास होतो उन्हाचा. त्यामुळे मी एका जागी बसली आहे आणि बाकीचे सगळे जे आहेत ते फटाके घेतात. आणि आज लग्न आहे आणि माझं आवरून झालं. एक पाऊल आज पडल्यानंतर 5 रुपये देण्यात येईल. तोपर्यंत फटाके उडत आजीकडे लाईफलाईन ते सांगतो की ऑनलाईन आता पैसे ऑनलाईन नाही घ्यायचं. आता कॅश नाही आमच्याकडे. आजी पण उठली. हे मोठ्या कपाटाकडे चालू. आजी उठली, मज्जा द्या द्या. आजी उठली, कपाटात चालली आहे. वेळ लागते ना. आजीची मदत घेतलेली आहे. काय असतं का सांगा. हे लय नोटा आहे त्या तिकडे तोंड करून आमची धन्यवाद म्हणलं. कोण मामाकडनं मदत घ्या. मदत हेल्पलाईन दुसरी घ्या. नाही बस आता एवढंच असतं. दिलदार मामा, थँक्यू. एवढे सो गाईज, काल लग्न वगैरे झालं, जास्त काही शूट नाही करता आलं आणि आज नेक्स्ट डे आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या आजीकडे, तिला भेटण्यासाठी. आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे. आता आम्ही जेवायला आलो आहे आणि ना तुम्हाला मी दाखवते. इथं मेन्यू आहे, तर दिलं इंद्रायणी राईस आणि हे गिजगा. आता तुम्हाला हे समजलं की नाही मला माहिती नाही, पण गिजगा भात म्हणजे तो असा हे होतो, काय होतो ग, तुला पण गिजगा माहिती नाही? गिजगा भात म्हणजे बघा, मी पुण्याला असते, ही इथं असते, तर हिला माहिती नाही. मी पुण्याला असून मला माहिती आहे की गिजगा भात म्हणजे जो असा चिकट होतो. आणि मग काही लोकांना इंद्रायणी कळणार नाही, म्हणून मग त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय गिजगा भात. बघा, असा असतो सोलापूरचा मेनू. काय टाकू, कसले व्हिडिओ टाकू? स्वयंपाकाचं येत नाही मला स्वयंपाक. चिकन बिर्याणी येते, हा बटाटे भाजी येते, हा पनीरचं पण आहे, बटाट्याचा शाबू येतोय, पनीरची भाजी येते. बटाटा चिकन शाबू टाकता, शाबू येते आणि काय पाहिजे तर ते करत आलो बर, टाकते स्वयंपाक. स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकते. गाईज, इतकी अप्रतिम टेस्ट आहे ह्या भाजीची की काय सांगू. म्हणजे असं गावरान पनीरची भाजी खाल्ल्यासारखं वाटतं. सोलापूरवरून पुण्याला जाताना मोहोळ तालुक्याच्या सर्व्हिस रोडला हा हॉटेल आहे. काय करायचं
कशाला वडकं? बघू नका पाण्या आता काय त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या अंगठ्या टाकल्या तर एक सोन्याची अंगठी टाकले तर ज्याला सोन्याची सापडेल ती जिंकली. हा. आणि सेम टाइमला हात आत घालायचा. दोघं पण कोणी पण घ्या पण सोन्याची अंगठी काढली पाहिजे. काही हात मिळवून शेअर करा. सोबत टाकायचं. तुझा बी हात घे बरं. दोघांनी कुणाला काय झालं नाही. डावा हात तो. कोण डावा? बरोबर आहे बरोबर आहे. आई काय कमा. डावा काय? हातात करा. जी पहिला येईल ती विनर हा. एकच काढायची. एकच काढायचं. हो चालेल. चला बाय. सो गाईज दॅट्स ऑल फॉर दिस व्लॉग. आणि अशी सगळी मस्ती आम्ही नेहमीच करतो गावाला आल्यानंतर. फक्त यावेळेस वेगळं एवढंच होतं की घरात लग्न होतं बस. पण बाकी जेव्हा पण कधी आम्ही गावाला येतो तर ही सगळी मस्ती होतच असते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.